हॅलो नमस्कार वेलकम. आज आपण सिंधुदुर्ग या किल्ल्यावर चाललो आहे आणि या किल्ल्याची माहिती इथं आपण पाहणार आहे. तर चला माहिती पाहूया. या किल्ल्याचं नाव आहे सिंधुदुर्ग. सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजे समुद्रामध्ये बांधलेला किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा स्वतः बांधून घेतलेला किल्ला आहे आणि किल्ल्याचं नाव ठेवलेलं आहे सिंधुदुर्ग. कळलं तुम्हाला? हा शिवाजी महाराजांनी एका बेटावर बांधलेला किल्ला आहे. बेटाचं नाव होतं कुर्टा बेट. शिवाजी महाराज स्वतः इथे आले होते. तारीख होती 25 नोव्हेंबर 1664. या दिवशी शिवाजी महाराजांनी किल्ल्याची पायाभरणी केली होती आणि 29 मार्च 1667 साली या किल्ल्याचं बांधकाम पूर्ण केलं होतं. फक्त 3 वर्ष लागली होती शिवाजी महाराजांना हा किल्ला बांधायला. या किल्ल्याचे मेन इंजिनियर होते हिरोजी इंदुलकर, ज्यांनी रायगडचा किल्ला अगोदर बांधला. रायगडचं बांधकाम शिवाजी महाराजांना खूप आवडलं होतं. रायगड बांधणारेच हिरोजी इंदुलकर ह्या किल्ल्याचे इंजिनियर होते. सेनापती दौलत खान आणि किल्लेदार गोविंद विष्णू प्रभू यांच्या हाताखाली 3000 मजूर कामाला होते किल्ला बांधायला. त्यावेळी फातरवट, सोनार, गवंडी, लोहार ही माणसं दिवस रात्र काम करायची. पण किल्ला समुद्रात बांधणं एवढं सोपं नव्हतं. किल्ला समुद्रात कसा बांधला गेला तर ज्यावेळी समुद्राला पाणी कमी व्हायचं म्हणजे अहोटी लागायची त्यावेळी किल्ल्याची तडभिंत बांधली जायची. कळलं तुम्हाला? ही किल्ल्याची भिंत दिसते बघा तुम्हाला, ती अहोटीला बांधलेली आहे. समुद्राचं पाणी वाढायचं त्यावेळी मग आतमध्ये बेटावरचं बांधकाम केलं जायचं. असं दिवस रात्र मेहनत करत 3000 मजुरांनी हा किल्ला 3 वर्षात उभा केला समुद्रामध्ये. कळलं तुम्हाला? किल्ला बांधायला टोटल खर्च आला शिवाजी महाराजांना 1 कोटीहून सुवर्ण मुद्रा. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सोन्याची नाणी चालत होती, त्याला होण म्हटलं जायचं. पण शिवाजी महाराजांनी एवढे पैसे किल्ला बांधायला कुठून आणले होते? ते जिथून तुम्ही आला सुरत, त्यावेळी मुघलांच्या ताब्यात सुरत होतं औरंगजेबच्या, आणि त्या सुरतेवर शिवाजी महाराजांनी छापा टाकला आणि तिकडनं सोनं आणून हा किल्ला बनवला. कळलं तुम्हाला? त्यावेळी 1 कोटी सोन्याची नाणी खर्च झाली शिवाजी महाराजांची म्हणजे त्या काळामध्ये, आणि हा किल्ला बांधला गेला. पण शिवाजी महाराजांनी एवढा खर्च का केला होता हा किल्ला बांधायला? तर हा किल्ला बांधायचा मुख्य हेतू होता शिवाजी महाराजांचा, ते म्हणजे नेव्ही. कळलं का? शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हटलं जातं. तर आपल्या भारताचं सर्वात पहिलं नौदल किंवा नेव्ही ही छत्रपती शिवाजी महाराजांनी उभी केली. त्या काळामध्ये समुद्रामार्गे इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, सिद्धी हे व्यापारासाठी येत होते. आपल्या देशामध्ये सर्वात पहिले आले ते वास्को दी गामा, पोर्तुगीज. नाव इतिहासात तुम्ही ऐकलं वाचलं असेल. वास्को दी गामा 1498 ला केरळला पोहोचला होता, कालिकत बंदरला. त्यानंतर डच, फ्रेंच, सिद्धी, इंग्रज हे लोक पण येऊ लागले होते व्यापाराला. कळलं का तुम्हाला? शिवाजी महाराजांनी ओळखलं, जर आपण ह्या शत्रूंना अडवलं नाही, थांबवलं नाही समुद्रामध्ये, तर हेच लोक आपल्या देशावर येऊन राज्य करतील भविष्यामध्ये. आणि शेवटी ते खरं पण झालं होतं. इंग्रजांनी समुद्रातून आपल्या देशावर 200 वर्ष राज्य केलं. पण त्या अगोदर शिवाजी महाराजांनी हे समुद्रामध्ये काही किल्ले जिंकले, काही किल्ले बांधून पण घेतले होते. आरमारासाठी, ह्या शत्रूंशी लढाई करण्यासाठी, आपल्या देशाची किंवा सागरी किनारपट्टी जी आहे महाराष्ट्राची स्वराज्याची ती सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून हा किल्ला बांधला गेला होता. लक्षात आलं तुम्हाला? आता तुम्ही किल्ल्याच्या आतमध्ये गेटमधून आतमध्ये आलात, पण तुम्हाला किल्ल्याचा दरवाजा दिसत होता का? किल्ल्याचा दरवाजा तुम्हाला ओळखता येत नव्हता बघा नावेतून येताना, कारण दरवाजा जो आहे तो लपवलेला आहे. शत्रूंना बाहेरून किल्ल्याचा दरवाजा ओळखता येऊ नये आणि शत्रूने केलेला तोफेचा थेट मारा हा दरवाजावर पोहोचू नये म्हणून दरवाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी मध्ये एक बुरुज बांधलेला आहे. त्या बुरुजाचं नाव आहे गौमुखी बुरुज. कळलं तुम्हाला? आतमध्ये यायचा रस्ता बघा वळणाचा आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शत्रू हत्तीचा पण वापर करायचे दरवाजे तोडायला. पण समुद्रातून हत्ती कसा आणायचे? तर ज्यावेळी समुद्राला पाणी कमी व्हायचं किंवा पाण्यावर फ्लोट तयार करायचे आणि त्यावर हत्ती घेऊन यायचे दरवाजे तोडायला. हत्तीचा धावण्याचा जो स्पीड असायचा, वेग, तो कमी करण्यासाठी आतमध्ये रस्त्याला वळण दिलेलं आहे. लक्षात तुम्हाला? हत्ती नसेल तर लाकडाचा ओंडका वापरला जायचा. तुम्ही बाहुबली वगैरे मूवी बघितला असेल, एक लाकडाचा ओंडका पकडायला माणसं भरपूर लागायची आणि ती स्पीड मध्ये धावत यायचे. रस्त्याला वळण आल्यामुळे लाकडाचा ओंडका मध्ये अडकायचा. म्हणजे शत्रूने किती प्रयत्न केले तरी त्यांना हत्ती किंवा लाकडाच्या ओंडक्याने किल्ल्याचा दरवाजा तोडायला भेटायचा नाही. पण एक शेवटचा पर्याय असायचा त्यांच्याकडे, ते दरवाजावर भाल्या कोरड्याने हल्ला करायला यायचे. जेव्हा दरवाजावर रात्रीचा भाल्या कोरड्यांचा हल्ला व्हायचा त्यावेळी शिवाजी महाराजांचे मावळे वरून उखळतं गरम तेल टाकायचे. उखळलेलं गरम तेल, विचार करा काय होत असेल शत्रूंचं. आणि उखळत्या गरम तेलाने शत्रूंना खाली भाजून ठार करायचे. कळलं तुम्हाला? किल्ल्याचा दरवाजा तुम्ही आता येताना बघितला असेल. किल्ल्याच्या दरवाजाला 350 वर्ष होऊन गेलेली आहेत. दरवाजा सागाच्या लाकडापासून बनवलेला आहे. त्या काळामध्ये रोज संध्याकाळी 7 ला किल्ल्याचा दरवाजा बंद केला जातो आणि सकाळी 6 ला उघडला जातो. पण हा दरवाजा बंद कोण करतात? त्या किल्ल्यामध्ये लोक राहतात सुद्धा. शिवाजी महाराजांच्या काळापासून या किल्ल्यावर लोक राहिले आहेत आणि त्यांची या किल्ल्यावर आता 10वी 12वी पिढी चालू आहे. तेच लोक संध्याकाळी 7 ला दरवाजा बंद करायला येतात. पण शिवाजी महाराजांच्या काळात घड्याळ नव्हती. मग त्यावेळीचं टाइम टेबल कसं होतं? ते सूर्यावर होतं.
सूर्यास्त झाला सनसेट की मावळे आतून दरवाजा बंद करायचे आणि सकाळी सूर्योदयाच्या वेळी दरवाजे उघडायचे. पण मध्यरात्री एखादा मावळा जरी आला, एखादा जर सरदार आला बाहेरून, तर त्याला किल्ल्यामध्ये आतमध्ये घेतलं जात नव्हतं, कारण तो शत्रूंचा हेर सुद्धा असू शकतो. हिरकणी अडकली होती माहिती तुम्हाला रायगडला, रायगडचे सगळे दरवाजे बंद झाले होते त्यामुळे. कळलं ना तुम्हाला? म्हणून हा नियम या किल्ल्यावर सुद्धा होता. कोणालाच नंतर एकदा दरवाजा बंद झाला की सूर्यास्तानंतर कोणाला आतमध्ये एंट्री नसायची. दरवाजाची जागा बघितली ना तुम्ही आतली, ही पहारेकरांची बसायची जागा आहे. दरवाजाला सुरक्षा देण्यासाठी आतमध्ये पूर्वी पहारेकरी बसायचे. वरती नगारखान्याची इमारत आहे बघा. म्हणजे शत्रू आले की आतल्या मावळ्यांना सावध कसं केलं जायचं, तर पूर्वी नगारे वाजवले जायचे. वरती बघा काळ्या दगडाची इमारत दिसते बघा पाठीमागे, सर्वांना तो नगारखाना म्हणजे नगारा वाजवण्याचं ठिकाण. शत्रू आला की सावध करायची जागा. नगारा तिकडे वाजला की किल्ल्यातले सगळे मावळे सावध व्हायचे. लक्ष झालं? आणि दरवाजा बंद करायचे. लक्ष झालं तुम्हाला? तिथे एक तोफ दिसते बघा तुम्हाला आतमध्ये. ही शिवाजी महाराजांच्या काळातली तोफ आहे. 300 तोफा होत्या या किल्ल्यावर. 300 पैकी आता एकच शिल्लक आहे, कारण बाकीच्या सगळ्या तोफा इंग्रजांनी पळवून नेल्या. 1765 ला किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि इंग्रजांनी सगळ्या तोफा नंतर पळवून नेल्या. आता किल्ल्याचा नकाशा बघा, या इथे समोर या. मॅप बघा, थोडस जवळ या. सर्वांना मॅप दिसतोय, किल्ल्याचा नकाशा दिसतोय सर्वांना. लक्ष द्या. आता हा किल्ला जो आहे तो शिवाजी महाराजांनी समुद्रात बांधलेला आहे, म्हणून याला दुर्ग म्हटलेला आहे. दुर्ग म्हणजे काय? जे किल्ले समुद्रात बांधले जातात त्यांना दुर्ग म्हणतात. जसं विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, पद्मदुर्ग, रत्नदुर्ग हे सगळे पाण्यातले किल्ले आहेत, म्हणून त्यांना दुर्ग म्हटलेले आहे. जे किल्ले डोंगरावर बांधले जातात त्यांना गड म्हणतात. जसं रायगड, प्रतापगड, सिंहगड हे सर्व गड आहेत. तर जसे जमिनीवर जे किल्ले बांधले जातात त्यांना भुईकोट म्हणतात. भुईकोट म्हटलं जातं. भुई म्हणजे जमीन आणि कोट म्हणजे किल्ला. जमिनीवरचा किल्ला म्हणजे भुईकोट किल्ला. शिवाजी महाराजांचे टोटल किल्ले 373 होते. 373 मध्ये समुद्रात हा पहिला बांधलेला किल्ला. वयाच्या 34व्या वर्षी शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधलेला आहे. कितव्या? वयाच्या 34व्या. आणि पहिला किल्ला जिंकलेला होता तो म्हणजे 16 वर्षाचे असताना. त्याचं नाव तुम्हाला माहिती असेल, तोरणा. लक्षात तुम्हाला? हा किल्ल्याचा दरवाजा इकडे आहे बघा. इथून तुम्ही किल्ल्याच्या आता आतमध्ये आलात बघा. बरोबर दरवाजाच्या आतमध्ये आपण इथे आता उभे आहोत. दिसतं तुम्हाला? ही किल्ल्याची तडभिंत आहे. पूर्ण तडभिंत 3.5 किलोमीटरची आहे आणि 3.5 किलोमीटरची तडभिंत बांधायला 3 वर्ष लागली. कळलं तुम्हाला? तुम्हाला ही 3.5 किलोमीटरची तडभिंत समुद्रामध्ये बांधताना शिसं ओतलं गेलेलं आहे आतमध्ये. लक्षात तुम्हाला? शिवाजी महाराजांजवळ लोखंड पण उपलब्ध होतं, पण शिवाजी महाराजांना माहिती होतं जर आपण समुद्रामध्ये लोखंड वापरलं तर ते गंजणार, सडेल आणि किल्ल्याच्या भिंती समुद्रात पडतील. किल्ला बांधताना पूर्णपणे शिसं वापरून हा किल्ला बनवला गेला. त्यासाठी शिवाजी महाराजांना 500 खंडी शिसं आणावं लागलं बाहेरून. आता शिवाजी महाराजांच्या काळात काही किलोग्रॅम नव्हते, किलो नव्हते, 50 किलो, 100 किलो. त्यावेळी खंडीमध्ये मोजायचे लोक. खंडी म्हणजे किती? एक खंडी म्हणजे 800 किलो आणि एक मन म्हणजे 40 किलो. असे 500 खंडी शिसं वापरून हा सिंधुदुर्ग किल्ला बांधला गेला. म्हणून किल्ला बांधायला 1 कोटीहून खर्च आला. लक्षात येतं तुम्हाला? हे किल्ल्याचे सगळे बुरुज आहेत. किल्ल्याला 27 बुरुज आहेत. 27 बुरुज. लक्षात तुम्हाला? या प्रत्येक बुरुजावर 5-5, 6-6 तोफा ठेवल्या जायच्या आणि प्रत्येक बुरुजावर 5-5, 6-6 मावळे उभे असायचे फायरिंग करायला. किल्ल्याची भिंत बघा, शिवाजी महाराजांनी वेडीवाकडी बांधलेली आहे. त्यावेळी समुद्राच्या लाटांचा मारा जास्त होता पाठीमागून, बॅक साईडने. ही तडभिंत शिवाजी महाराजांनी सरळ नाही बांधली. सरळ बांधली असते तर काय झालं असतं? समुद्राच्या लाटांनी तुटून गेली असती. लाटांचा मारा कमी जास्त करण्यासाठी पूर्ण भिंत वेडीवाकडी बांधलेली आहे. लक्षात येतं तुम्हाला? तसंच तुम्हाला आता पाण्यामध्ये, नावेतून येताना पाण्यामध्ये खडक दिसले असतील बघा. शत्रूंची जहाजं किल्ल्याच्या जवळ पोचू नयेत. इंग्रज, पोर्तुगीज, डच, सिद्धी हे किल्ल्याच्या जवळ पोचू नयेत म्हणून पाण्यामध्ये खडक ठेवले होते नैसर्गिक. कळलं का? याचा फायदा काय झाला नंतर शिवाजी महाराजांना? हे जहाज, हे दगड जर काढले असते तर समुद्र खोल झाला असता, शत्रू जवळ आले असते. याचा फायदा असा झाला, किल्ला बांधल्यानंतर ज्याने या किल्ल्यावर आक्रमण केली शत्रूंची जहाजं खडकाणातून तुटून गेली. त्यामुळे किल्ल्यावर मोठ्या लढाया झाल्या नाही. कळलं तुम्हाला? आता आपल्याला पुढे जायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बघायला. ओके, हे बघा, ही आता किल्ल्यामध्ये आपल्याला बघा सर्व घरं दिसत आहेत बघा. ही सर्व घरं शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची आहेत, म्हणजे त्यांच्या सोल्जर्सची आहेत शिवाजी महाराजांच्या. ही त्यांची 10वी 12वी पिढी आहे किल्ल्यावर राहते ती. कळलं का? आणि हे जे लोक मावळे राहतात ना, अंशज, या मावळ्यांची नावं आहेत वांगणकर, चव्हाण, सकपाळ, भोसले, जाधव, काडावे, फाटक, शेख,
मुजावर, सावंत अशी नावं आहेत. हे लोक पिढ्यानपिढ्या राहिलेले आहेत 350 वर्षापासून. कळलं तुम्हाला? ही सगळी जमीन आहे ती शिवाजी महाराजांनी त्यावेळी त्यांना बक्षीस म्हणून दिलेली आहे. कळलं का तुम्हाला? त्यानंतर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला त्यांच्या मुलांकडे आला होता. पहिले पुत्र छत्रपती संभाजी महाराज, त्यानंतर दुसरे पुत्र होते छत्रपती राजाराम महाराज. पण संभाजी महाराजांना या किल्ल्यावर मात्र जास्त येता आलं नाही, कारण औरंगजेबने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली 1689ला. त्यानंतर राजाराम राजे या किल्ल्यावर आले आणि त्यांनी मावळ्यांना घरं बांधून दिली. त्या काळापासून हे लोक कायमची किल्ल्यामध्ये राहू लागले. कळलं तुम्हाला? पूर्वी मावळ्यांची घरं ही माती दगडाची होती, पण आता त्यांनी नवीन बांधलेली घरं आहेत. कसं येतं तुम्हाला? ही जमीन ते विकू शकत नाही कोणाला. किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर पण आहे. शिवाजी महाराजांचे किल्ले आपण खूप बघतो, पण शिवाजी महाराजांचं मंदिर कुठे दिसत नाही. पण या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. हे भारतातलं सर्वात पहिलं मंदिर आहे, जे राजाराम महाराजांनीच बांधलेले आहे 1695ला. आतमध्ये शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. ही मूर्ती दाढी नसलेली मूर्ती आहे. तुम्ही आतापर्यंत शिवाजी महाराजांना दाढीमध्ये बघितलेलं आहे, पण शिवाजी महाराज जेव्हा पहिल्यांदा आले होते समुद्रामध्ये, ते वेषांतर करून आले होते, कारण पोर्तुगीजांचं राज्य होतं समुद्रावर इथे. कळलं तुम्हाला? या बेटाच्या आजूबाजूला पोर्तुगीजांची जहाजं होती, गोव्याचे पोर्तुगीज, आणि त्यांना चकवा देण्यासाठी महाराजांनी वेषांतर केलं होतं. पण या मंदिरातली जी मूर्ती आहे ती वेषांतरात स्थापन केलेली आहे राजाराम महाराजांनी. लक्षात येते तुम्हाला? किल्ल्यावरचे लोक त्या मूर्तीची रोज पूजा करतात, कारण ते शिवाजी महाराजांना शंकराचा अवतार मानला जातो. शिवाजी महाराज होते म्हणून आज आपलं अस्तित्व टिकून आहे. शिवाजी महाराज नसते तर आपलं अस्तित्व टिकलं नसतं. म्हणून शिवाजी महाराजांची रोज इथे पूजा करतात किल्ल्यातली लोक. सकाळी 5:30ला अभिषेक होतो पहाटेला. त्यानंतर मूर्तीवर कपडे घातले जातात आणि मूर्ती झाकली जाते. दुपारी शाकाहारी नैवेद्य असतो शिवाजी महाराजांना. सर्वात पहिला नैवेद्य शिवाजी महाराजांना येतो, नंतर बाकीचे लोक जेवण करतात. संध्याकाळी 7ला सलामी देतात. शिवाजी महाराजांना सलामी दिली जाते. सलामी देताना नगारे ढोल ताशे वाजवले जातात, मशाली पेटवले जातात आणि मोर पंखाने शिवाजी महाराजांच्या मूर्तीला वारा घालतात. म्हणजे आपण सिरियल मूवीमध्ये बघतो ना, या प्रथा अजून या किल्ल्यावर चालू आहेत 350 वर्षापासून. कळलं तुम्हाला? आतमध्ये एक तुम्हाला तलवार पण दिसणार आहे, पण ती तलवार खरी नाहीये. शिवाजी महाराजांची खरी तलवार लंडनला आहे, बरोबर? इंग्रजांनी नेलेली आहे. शिवाजी महाराजांच्या 3 तलवारी होत्या म्युझियममध्ये. त्याची प्रतिकृती तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. फक्त आतमध्ये गेल्यावर फोटोज काढायचं नाही, शूटिंग करायची नाही. फोटोज काढायला आणि शूटिंग करायला फक्त मनाई केलेली आहे गाभाऱ्यामध्ये. कळलं तुम्हाला? लगेच बघून या. आपला पुढचा पॉईंट जो आहे नंतर, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला भुयारी मार्ग आणि महादेव मंदिर आपल्याला पुढे बघायचं आहे. ओके, तर लवकर जाऊन बाहेर या. आपल्याला समोर बघा अजून एक मंदिर दिसतंय समोर. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेलं हे महादेवाचं मंदिर आहे. प्रत्येक किल्ल्यावर आपल्याला महादेवाचं मंदिर दिसतं, कारण शिवाजी महाराज हे स्वतः शिवभक्त होते. जे किल्ले शिवाजी महाराजांनी स्वतः बांधले, त्या प्रत्येक किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी स्वतः मंदिर बांधलेलं आहे. कारण शिवाजी महाराज ज्यावेळी या किल्ल्यावर राहायला यायचे, त्यावेळी सकाळी उठल्यावर स्नान केल्यावर सर्वात पहिले ते महादेवाचं दर्शन घ्या. म्हणजे या मंदिरामध्ये नेमकं आहे तरी काय, दडले तरी काय? या मंदिराच्या आतमध्ये एक खोल विहीर पण आहे, शिवलिंग पण आहे, नंदी पण आहे, पण खोल विहीर पण बनवलेली आहे शिवाजी महाराजांनी. पण ही विहीर पिण्याच्या पाण्याची मात्र नाहीये. ही विहीर आहे भुयारी मार्गाची. याच मंदिराच्या आतून शिवाजी महाराजांनी एक भुयारी मार्ग बनवला होता. त्याचं एक्झिट गावामध्ये होतं, पलीकडे होतं. भुयारी मार्ग का बनवला होता? तर शत्रूंचा किल्ल्याला वेढा पडायचा. पूर्वी शत्रू जेव्हा किल्ल्याला वेढा द्यायचे, ते किल्ल्याची रसद तोडायचे. रसद म्हणजे फूड सप्लाय. या किल्ल्यावर शेती होत नव्हती. इथे धान्याची कोठार होती. 3-3 महिन्याचं धान्य साठवलं जायचं किल्ल्यावर. पण कधी कधी किल्ल्याला वेढा 6-6 महिने पडायचा. आतमध्ये खायला प्यायला काय मावळ्यानं उरायचं नाही. दारोगोळा संपून जायचा लढाई करता करता. त्या काळामध्ये लोक सरेंडर करायचे, म्हणजे किल्ला शत्रूंच्या ताब्यात द्यायचे. पण शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांना मात्र हरायला द्यायचे नाहीत. ते भुयारी मार्गाचा वापर करून शिवाजी महाराज किल्ल्यातल्या सैनिकांना रसद पाठवायचे, म्हणजे फूड सप्लाय करायचे किंवा दारोगोळा पाठवायचे. पण हे भुयारी मार्ग लपून का ठेवले जायचे? तर त्या काळामध्ये आपलीच लोक गद्दार असायची. कळलं का तुम्हाला? या किल्ल्यावर 1000 लोक राहत होती, पण सगळीच माणसं प्रामाणिक असतील असं नाही. अलीकडे एक मूवी आलेला छावा, बघितला असेल बघा. छावा जायची शिवाजी महाराजांच्या काळामध्ये. कळलं का? हा कठाडा नव्हता पूर्वी, हा सरकारने आता बनवलेला आहे. या विहिरीच्या वरती सागाच्या लाकडाच्या फळ्या ठेवायचे, त्यावर लोखंडाचं झाकण ठेवलं जायचं आणि त्यावर कार्पेट पसरायची, चादर. बाहेरून मावळे यायचे सकाळी दर्शनाला. फक्त शंकराच्या पिंडीचं इथे दर्शन घेऊन ते निघून जायचे. त्यांना वाटायचं फक्त मंदिरच बनवलेलं आहे शिवाजी महाराजांनी शंकराचं. कळलं का? आणि आतून या बाजूने भुयाऱ्या होता. ते भुयारी मार्ग इकडनं होता बघा. दरवाजे दिसतो बघा, आतमध्ये दगड लावलेले आहेत. या आतमध्ये बघा दगडानं होल केलेले आहेत. या दगडावर पूर्वी मशाल पेटवायचे. आतमध्ये
मात्र नवीन विहिरी बनवल्या जात नाही. या किल्ल्यातील लोकांनी पण नवीन नवीन विहिरी बनवल्या होत्या अलीकडच्या काळामध्ये, पण सगळ्या विहिरी बुजवाव्या लागल्या. कारण ज्या वेळी नवीन विहिरी किल्ल्यावर बनवल्या गेल्या अलीकडच्या काळात, त्या सगळ्या विहिरींना खारट पाणी मिळालं समुद्राचं, म्हणून बाकीच्या सगळ्या विहिरी बुजवलेल्या आहेत. फक्त शिवाजी महाराजांच्याच काळातल्या 3 विहिरी चालू आहेत आणि 3 विहिरींना गोड पाणी आहे. या विहिरींचं पाणी कधी आटत सुद्धा नाही, कळलं का? पण शिवाजी महाराज जेव्हा पहिल्यांदा आले होते त्याचं कारण असं होतं की शिवाजी महाराज पहिल्यांदा पाहणी करायला आले होते, जागा बघायला आले होते की जागा योग्य आहे का किल्ला बांधायला. पण शिवाजी महाराजांना पहिला प्रश्न इथे आल्यावर हा पडला होता की ते प्यायला पाणी नाहीये. किल्ला बांधल्यानंतर आपल्याला मावळ्यांना पाणी पाजायचं असेल तर पाणी आणणार कुठून आपण? लढाईच्या वेळी तर आपण बाहेरून गावातून पाणी आणू शकत नाही. लढाईच्या वेळी त्याचा शोध आपल्याला इथेच घ्यावा लागेल. म्हणून सगळ्यात पहिले शिवाजी महाराजांनी इथे पाण्याचा शोध घेतला होता आणि चमत्कार घडला होता की समुद्र असताना पण शिवाजी महाराजांना गोड पाण्याचे झरे मिळाले होते. पण शिवाजी महाराजांसमोर प्रश्न असा होता की हे पाणी वर्षभर कसं पुरवायचं मावळ्यांना 12 महिने. त्यासाठी शिवाजी महाराजांनी अशी योजना आखली की बाजूला पाझर तलाव बनवायला सांगितले मावळ्यांना, कळलं का? पाझर तलाव बनवून घेतले. का घेतले? तर ज्या वेळी पाऊस पडेल ह्या समुद्राच्या मध्ये बेटावर, त्याच्यावेळी ते पावसाचं पाणी ह्या बेटावरच्या खड्ड्यांमध्ये तलावांमध्ये साठेल आणि ते जमिनीमध्ये मुरेल आणि जमिनीतून ते पाणी फिल्टर होऊन विहिरीला येईल. म्हणजे शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी रेन वॉटर हार्वेस्टिंग जे आपण आज म्हणतो त्याची ती योजना आखली होती 350 वर्षापूर्वी. म्हणून या विहिरींना 12 महिने पाणी असतं, कळलं तुम्हाला? विहिरीचा आकार बघा गोल नाहीये, आपल्या गावच्या विहिरी गोल असतात बघा. विहिरींचा आकार शिवाजी महाराजांनी शंकराच्या पिंडीसारखा ठेवलेला आहे. त्याचं पण मेन कारण असं होतं की सूर्यप्रकाश, सनलाईट, तुम्ही हे शाळेमध्ये विज्ञानामध्ये शिकला असाल, सनलाईट जी आहे ती डायरेक्ट पाण्यामध्ये जाता कामा नये. सूर्यप्रकाश, सनलाईट जर जास्त वेळ पाण्यामध्ये गेला तर बाष्पीभवन होईल आणि पाणी आटत जाईल. पाण्याला शेवळ आला तर पाणी पिण्यायोग्य राहणार नाही आपल्या मावळ्यांना. म्हणून सनलाईट जास्त पोचू नये पाण्यामध्ये, म्हणून विहिरीला शंकराच्या पिंडीचा कठारा बांधलेला आहे, कळलं तुम्हाला? विहिरीसाठी खास दगड जे वापरलेले आहे तो पोरस रॉक म्हणतात त्याला, पोरस रॉक. पोरस रॉक काय करतो? जमिनीतून पाणी शोषून घेतो आणि पाण्याला शुद्ध करतो, फिल्टर. म्हणून शिवाजी महाराजांनी तो पोरस रॉक वापरलेला आहे गावातून बाहेरून आणून. कळलं किती विचार केला होता शिवाजी महाराजांनी? दुसरी गोष्ट, या विहिरींना नावं का दिलेली आहेत? साखरबाव, दूधबाव, दहीबाव ही नावं शिवाजी महाराजांनी दिली नव्हती, त्यांच्या मावळ्यांनी दिली होती. आपल्या महाराजांना समुद्रात येऊन गोड पाणी सापडलं म्हणजे पंचामृत सापडलं असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणून ती पंचामृतांची उपमा आहे, साखर, दूध आणि दही. पण बाव म्हणजे काय? तर पूर्वीचे मावळे या विहिरींना बाव म्हणायचे, बावडी किंवा बारव, म्हणून बाव शब्द दिलेला आहे विहिरीला, कळलं तुम्हाला? म्हणून ती विहिरीची नावं साखरबाव, दूधबाव, दहीबाव आहे, कळलं? पण आता हा झाला आताचा काळ. पण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये काळ असा होता की ह्या विहिरीचं पाणी पिताना मावळे 10 वेळा विचार करायचे, पाणी पिऊ की नको पिऊ, कारण त्यामध्ये विष टाकलं जायचं, विषाचे प्रयोग व्हायचे, कळलं का? इथे 1000 मावळे राहायचे शिवाजी महाराजांच्या काळात. पण सगळेच माणसं प्रामाणिक असतील असं नाही, लॉयल असतील असं नाही. कोण ना कोणतरी आपल्यामध्ये फितूर असणार आणि तो रात्रीचं जर त्याने विष टाकलं तर पूर्ण पाणी विषारी होऊन सकाळी पाणी पिणारी माणसं मरून जायची. म्हणून शिवाजी महाराजच्या प्रत्येक विहिरीवर पहारेकरी ठेवायचे, वॉचमॅन. आपल्या बिल्डिंगच्या खाली असतो ना घराच्या बाहेर, तशा प्रत्येक विहिरीवर वॉचमॅन असायचा. कारण होतं की कोण पण जर विष टाकायला आला तर त्याला पकडण्यासाठी. पण शत्रू एवढा चालाक असायचा की शत्रू वॉचमॅनलाच पैसे द्यायचा आणि वॉचमॅनच विष टाकायचा, पॉइझन, कळलं का? आता वॉचमॅनच जर गद्दार असेल तर त्याला पकडायचं कसं? पण आपले शिवाजी महाराज एवढे हुशार होते, शिवाजी महाराजांनी एक नियम बनवला होता की जे सैनिक विहिरीवर पाणी प्यायला प्रथम येतील त्यांनी विहिरीतलं काढलेलं पहिलं पाणी हे स्वतः न पिता पहिलं वॉचमॅनला पाजायचं. मी काय बोललो कळलं का तुम्हाला? काय होणार त्याने? पहिले वॉचमॅन बरोबर. जर वॉचमॅनने विष टाकलं असेल अगोदर तर वॉचमॅन पिणार का पाणी? पिणार नाही. शिवाजी महाराजांचं फरमान काय होतं? जर वॉचमॅनने पाणी नाही पिलं तर लगेच त्याला कैद करायचं. वॉचमॅन पाणी पित नाही म्हणजे काहीतरी गडबड आहे. तोच नियम शिवाजी महाराजांच्या आचार्यांना पण असायचा, कोकणा. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यांवर राण्या नव्हत्या, कळलं का तुम्हाला मी काय म्हणतोय? शिवाजी महाराजांचं पण जेवण बनवणारी खास माणसं असायची. पण राजाला मारायचं असेल तर जेवणामध्ये विष कालवलं जायचं आणि प्रजेला मारायचं असेल तर विहिरींमध्ये विष टाकलं जायचं. राजा बनणं पण सोपं नव्हतं. शिवाजी महाराजांवर 2 वेळा विषाचे प्रयोग झाले होते आणि त्यातून ते कसे वाचले होते. म्हणून शिवाजी महाराजांच्या कोकणा पण तो नियम होता की जेवण बनवल्या सर्वात पहिलं कोकणे खायचं, नंतर शिवाजी महाराज ते जेवायचे. लक्षात मी काय बोलतोय? विष टाकलं असेल कोकणे तर तो जेवण पहिलं जेवायचं नाही. कोक शिवाजी महाराजांच्या काळात किलोमीटरवर आहे, पण गोवा फक्त 100 किलोमीटरवर आहे. हा समुद्र नॉर्थला जातो, रत्नागिरी, मुंबई, गुजरात आणि पुढे कराची, कळलं का? पण तुम्ही जिथून आला सुरत, हे सुरत इकडे उत्तरेकडे आहे, लक्षात येतं तुम्हाला? पण गोवा हे त्या काळामध्ये पोर्तुगीजांची
शिवाजी महाराजांनी ज्यावेळी हा किल्ला बांधला होता त्याचवेळी शिवाजी महाराजांनी ठरवलं होतं की किल्ल्यामध्ये एक मोठा बुरुज बांधायचा, कारण आपला किल्ला समुद्रात आहे आणि समुद्रातूनच हल्ले आक्रमण होणार इंग्रज पोर्तुगीजांची सिद्धीची, म्हणून शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी हा बुरुज बांधला होता. त्यावेळी किल्ल्यावर हल्ला करायला साऊथवरून डच आणि पोर्तुगीजांची शिप यायची, जहाजं यायची आणि उत्तरेकडून इंग्रज आणि सिद्धीची जहाजं यायची. शत्रू किल्ल्याच्या जवळ आले की आपल्या मावळ्यांना सावध कसं केलं जायचं, आपल्या मावळ्यांना कळायचं कसं की शत्रू इकडनं पाठीमागून येतोय बॅक साईड मधून, तर त्यासाठी ते निशाण फडकवलं जायचं वरती आणि निशाण फडकवल्यानंतर इकडनं सिग्नल गेटकडे पाठवलं जायचं जिथे नगारा वाजायचा. मग इकडनं सिग्नल दिला की तिकडे नगारा वाजवायचा आणि किल्ल्यातल्या सगळ्या मावळ्यांना सावध करायचं. त्यावेळी किल्ल्यातले मावळे हातातलं काम सोडून आपापली पोझिशन घेऊन रेडी व्हायचे तयारीला लढाईच्या. हे आता आपण जिथे आलोत ना इथे मध्ये मध्ये गॅप आहेत बघा, स्पेस आहे, या तोफा ठेवायच्या जागा होत्या, मोठ्या तोफा असायच्या.